श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावणी सोमवारला विशेष असे महत्त्व असते. त्याचबरोबर श्रावणातल्या सोमवारच्या शिवमुठीला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या सोमवारच्या श्रावणी सोमवारी जी शिवमूठ वाहिली जाते तिची कहाणी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी, सांभाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडभरड, राहायला गुरांचा गोठा दिला. गुरांचं काम तिला दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ही राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवांच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यांपासून सुख प्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लावल्या आणि नावडती म्हणाली, काय ग बायकांनो, वसा वसंता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावं, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावी पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा भरतारा, नावडती आहे मी आवडती कर्रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. त्यानंतर उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसभर झोपू देखील नाही. उपवास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वाहावं आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावं आणि ते वाहावं. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदांची उष्टमाष्ट पानं दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन झोपी गेली. पुढं दुसरा सोमवार आला. त्यानंतर नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा भरतारा, नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सगळा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन झोपी गेली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं उत्तर दिलं, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत. काटे कुठे आहेत. साप वाघ आहेत. तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली. म्हणून नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे.
नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्या सहज वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. त्यानंतर स्वयंभू महादेवाची पिंड तयार झाली. सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं. नावडतीची पूजा करू लागली. नावडतीने देवाची पूजा केली. गंध फुलं वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद भाव जावा भरतारा, नावडती आहे ती आवडती हो कर्रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने तिला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं आणि राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंड आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो, ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.